लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री तहसील कार्यालयाच्या इमारतीमधील सेतू सुविधा केंद्रात विविध कारणासाठी म्हणजेच नागरिकांना लागणारे उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्रे, जातीचे दाखले अशा विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी महिला, विद्यार्थी, वयोवृद्ध आणि नागरिकांची रीघ लागली आहे। मात्र महा ऑनलाईन सेवेचे सर्व्हर डाऊन राहत असल्यामुळे सगळेच प्रमाणपत्र रखडले आहे। सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड तसेच विविध क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारी प्रमाणपत्रे व इतर योजनांसाठी लागणारी प्रमाणपत्रे काढण्यासाठी या अर्जदारांची सेतू सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे। तर फुलंब्री तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय शहरापासून 2-3 किलोमीटर लांब असल्याने तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आणि वयोवृद्ध व दिव्यांग आणि महिलांचे फार हाल होताना दिसत आहेत। या अर्जदारांना दररोज येरझाऱ्या माराव्या लागत आहेत। मागील 20 दिवसापासून ऑनलाईन सेवेचे सर्व्हर डाऊन झाले आहेत, त्यामुळे सेतू सुविधा केंद्रातील सिस्टीममधून अर्जदारांचे प्रमाणपत्र अपलोड होण्यास अडचण येत आहे। ग्रामीण भागातून व शहरातून येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची अवहेलना बघत तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली सेतू सुविधा केंद्रात ऑपरेटर वाढवून दिवस व रात्रपाळी करत सेवा पुरवण्याचे काम सेतू सुविधा केंद्रातील कर्मचारी करत आहेत, अशी माहिती तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संजय राऊत यांनी दिली। सर, हे रहिवासी आणि उत्पन्न प्रमाणपत्राकरिता कमीत कमी 8-10 दिवसापासून लोकांनी अर्ज केलेले, त्यांचं आतापर्यंत ते निवेदन अर्ज निघाले नाही। रहिवासी आणि उत्पन्न, त्याचं काय कारण? हे मध्यंतरी साईटचा थोडा इश्यू होता, पण तो आता सॉल्व्ह झालेला आहे। आता आम्ही जास्तीत जास्त जे पेंडिंग आहे ते 2 दिवसात आम्ही पूर्ण निर्गत करू, त्यासाठी आम्ही जास्तीचे ऑपरेटर उपलब्ध करून घेतलेले आहे। सर, असं माहीत पडलं की तुम्ही कर्मचारी तुमच्या रात्री पण त्याचं त्या वेबसाईटकरिता काम करत आहे, ते खरं आहे? हो हो हो, ते आता लोकांना लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळावे या उद्देशाने आम्ही दिवसा ऑपरेटर आणि तसेच रात्रीसुद्धा आम्ही ऑपरेटर बसवण्यात आलेले आहे। अंदाजे किती अर्ज सर पेंडिंग पडलेले असतात रहिवासी आणि उत्पन्नाचे? आता कालपर्यंत तरी 50 होते, 50 आता ते आज संध्याकाळपर्यंत सर्व निर्गत होऊन जाते। ते लाडकी बहीण याच्याकरता ते प्रमाणपत्र लागत नाही, पण विद्यार्थ्यांकरिता त्याची अत्यंत आवश्यकता आहे। त्याच्याकरता तुम्ही काही विद्यार्थ्यांसाठी जेवढे काही अर्जंट असतील ते आम्ही तात्काळ त्यांना निर्गत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। विद्यार्थ्यांकरिता आणि सर्वांसाठीच, म्हणजे लाडकी बहीण योजना आहे शासनाच्या, ज्या काही योजनेसाठी आमच्याकडे प्रमाणपत्र मागणीसाठी येतात त्यासाठी पण आम्ही तात्काळ प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करत आहोत। सर, नाव आणि पत्ता सांगा प्लीज। संजीव राऊत, नायब तहसीलदार, फुलंब्री। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी, फुलंब्री, औरंगाबाद। प्रतिनिधी अकबर शहा।